एप्रिल वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर एप्रिलचं जे कर्मचाऱ्यांचं वेतन होणार आहे त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे की कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांचं माहे एप्रिलचं वेतन होणार नाही आहे आणि त्याच्यामुळेच याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर बघूया की एप्रिल वेतनाच्या संदर्भात कोणती महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतन संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026च्या निर्णयानुसार बँक ई-KYC प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याकरिता कर्मचाऱ्याने आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे व बँकेमार्फत ई-KYC पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. सदर ई-KYC फॉर्ममध्ये अधिकाऱ्याचे नाव, कार्यालयाचे नाव व पत्ता, बँक खाते क्रमांक, बँकेच्या खात्याचा प्रकार, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव व पत्ता, त्यासोबतच बँक शाखेचा सांकेतांक, IFSC कोड, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी तपशील भरावा लागणार आहे व बँकेमार्फत सदर माहिती तपासून योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तर एकंदरीत एप्रिलच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना ई-KYC हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण त्या माहितीचे किंवा सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. 21 जून रोजी होणाऱ्या TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला जाता जाता आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.